बघा आज आपण अंड्याची चमचमीत अशी भाजी बनवणार आहोत। तर इथं मी 4 अंडी उकडलेली घेतली आहेत। आपला हा घरचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा मिरची पावडर आणि 1 चमचा धना पावडर, अद्रक, लसूण, खोबरं आणि कोथिंबीरीचं वाटण घेतलेलं आहे आणि मीठ थोडंसं आणि तेल एक घेणार आहोत। बघा काय करायचं, असं अंडे घेऊन आपल्याला अंड्याचे असे थोडे थोडे तुकडे करून घ्यायचे। बघा पिवळा भाग आहे तो असाच ठेवायचा आणि ह्या भागाचे असे छोटे छोटे आपल्याला तुकडे करून घ्यायचे। आपण असे सगळे करून घेऊयात। बघा कढई आपण आता गरम करून घेऊयात आणि त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल टाकून घेऊयात। बघा तेल टाकून घेतलेलं आहे। आता आपण याच्यात जे वाटण बनवलेलं होतं ते टाकून घेऊयात। मस्त असं खूप साधी भाजी आहे। बघा अंडी जर उकडले तर अवघ्या 2-4 मिनिटात होणारी भाजी आहे, पण चवीला खूप छान लागते। बघा आपण हे व्यवस्थित परतून घेऊया आणि आपण जे मसाले घेतलेले आहेत ते मसाले टाकून घेऊया। त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। बघा तर याच्यातच थोडंसं चवीपुरतं बघा मीठ टाकून घेऊयात। बघा मसाले एक मी अर्धा मिनिट परतलाय। बघा त्याला खूप वेळ पण नाही लागत मसाल्याला पण। तर हे आपण अंडी म्हणजे बघा तुकडे करून घेतले ते टाकून घेऊया आणि याला सगळा मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। बघा 1 ते 2 मिनिटं फक्त आपल्याला ही भाजी अशी व्यवस्थित परतून घ्यायची। बघा चांगलं तेल सुटेपर्यंत थोडंसं। बघा व्यवस्थित बघा तुम्ही पाहू शकता कढईत तेल सुटलेलं आहे। आता हलवून घेऊया थोडंसं आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊयात आपण। बघा अशी थोडीशी कोथिंबीर घ्यायची टाकून आणि आणखीन एकदा मिक्स करून एक अर्धाभर फक्त मिनिट बघा आपल्याला हे परतून घ्यायची। बघा ही आपली अशी मस्त अशी एकदम साधी सोपी पण चवीला एकदम भारी अशी भाजी आपली तयार झालेली आहे। तुम्ही पण बघा अशा प्रकारे मस्त अशी आपली अंड्याची भाजी नक्की ट्राय करा। ह्या पद्धतीने खूप छान लागते बघा चपाती बरोबर खाण्यासाठी आणि झटपट अशी होणारी आहे। तर चला तर मग आपल्या रेसिपी आवडल्यास एकदा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।